Hello everyone, my name is Shravani Varke from Agasti Career Institute, 8 CBSE, and today I am going to explain you the topic from biology, male reproductive system. So let's start. सगळ्यात आधी आपण बघूया what is reproduction. Production of offspring to maintain the species is called reproduction. Offspring produce करणे पण कशासाठी to maintain the species is called reproduction. आपल्यासारखा एक अजून नवीन जीव तयार करणे टू मेंटेन द स्पीशीज इन इकोसिस्टम इज कॉल्ड रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शनमध्ये पण आपण दोन टाईप बघितले, एक होता असेक्झुअल आणि सेक्झुअल. असेक्झुअल म्हणजे काय? असेक्झुअल रिप्रोडक्शन असं टाईपचं रिप्रोडक्शन ज्याच्यामध्ये सिंगल पॅरेंट इन्व्हॉल्व्ह असतं आणि त्याच्यामध्ये गॅमेट इन्व्हॉल्व्ह नसतं. आणि सेक्झुअलमध्ये युजली 2 पॅरेंट्स इन्व्हॉल्व्ह असतात आणि त्याच्यामध्ये गॅमेट सुद्धा इन्व्हॉल्व्ह करतात. आणि असेक्झुअलमध्ये जे ऑफस्प्रिंग तयार होतंय ते जेनेटिकली पूर्ण सेम असतं त्यांच्या पॅरेंट्ससारखं. म्हणजे असेक्झुअलमध्ये जसं पॅरेंट्स आहेत तसं सेम टू सेम ऑफस्प्रिंग तयार होतो, पण सेक्झुअलमध्ये जसे पॅरेंट्स आहेत तसं सेम टू सेम ऑफस्प्रिंग तयार होत नाही, ते जेनेटिकली थोडंसं डिफरंट असतं. नंतर आपण बघूया इव्हेंट्स ड्युरिंग रिप्रोडक्शन. सेक्झुअल रिप्रोडक्शनमध्ये रिप्रोडक्शन होताना खूप इव्हेंट्स असतात. तर सगळ्यात पहिला इव्हेंट आपण बघितला गॅमेटोजेनेसिस. गॅमेटोजेनेसिस म्हणजे प्रोडक्शन ऑफ गॅमेट. आपण थोडंसं वर्डला ब्रेक करूया. गॅमेटो म्हणजे गॅमेट आणि जेनेसिस म्हणजे प्रोडक्शन. तर प्रोडक्शन ऑफ गॅमेट इज नोन ॲज गॅमेटोजेनेसिस. तर आपण 2 टाइप्स ऑफ गॅमेट बघितले, एक होता स्पर्म आणि एक ओवम. स्पर्म म्हणजे मेल गॅमेट, ओवम म्हणजे फिमेल गॅमेट. तर मेल गॅमेटमध्ये जो आपण स्पर्म बघितला आणि फिमेल गॅमेटमध्ये जो ओवम बघितला, ते दोघं जेव्हा फॉर्म होतात त्या प्रोसेसला आपण म्हणतो गॅमेटोजेनेसिस. तर आता गॅमेट म्हणजे काय? तर गॅमेट इज अ हॅप्लॉइड सेल. आता हॅप्लॉइड सेल म्हणजे एका सेलमध्ये एका टाईपच्या क्रोमोझोमची एकच कॉपी असणे, ह्याला आपण म्हणतो हॅप्लॉइड सेल. एका सेलमध्ये एका डीएनएची एकच कॉपी, ह्याला आपण म्हणतो हॅप्लॉइड सेल. तर आपण ह्युमनमध्ये हॅप्लॉइड सेल बघितला, गॅमेट. ते पण मेलमध्ये आपण स्पर्म बघितला आणि फिमेलमध्ये आपण ओवम बघितला. तर नेक्स्ट इव्हेंट आपण बघतो इन्सेमिनेशन. आता गॅमेट तयार झाले, पण जर त्यांचं फ्युजन करायचंय तर ते एकामेकांजवळ आले पाहिजे. तर आपण नेक्स्ट इव्हेंट बघितला ट्रान्सफर ऑफ मेल गॅमेट टुवर्ड्स फिमेल गॅमेट. मेल गॅमेटला फिमेल गॅमेट जवळ आणणं, ह्या इव्हेंटला आपण म्हणलो इन्सेमिनेशन. आपण त्याच्यामध्ये पण बघितलं स्पर्म टुवर्ड्स ओवम. आता स्पर्मच ओवम जवळ का जातो, ओवम स्पर्म जवळ का जात नाही? कारण की स्पर्म जो असतो तो मोटाईल असतो आणि ओवम जो असतो तो नॉन मोटाईल असतो. म्हणजे स्पर्म मूव्ह करू शकतो पण ओवम मूव्ह करू शकत नाही. म्हणून आपण म्हणलो की स्पर्म टुवर्ड्स ओवम म्हणजे ट्रान्सफर ऑफ मेल गॅमेट टुवर्ड्स फिमेल गॅमेट, ह्या प्रोसेसला आपण म्हणलो इन्सेमिनेशन. त्याच्यानंतर आपण बघतोय फर्टिलायझेशन. आता दोन्ही गॅमेट जवळ आले, आधी गॅमेट फॉर्म झाले, दोन्ही गॅमेट जवळ आले, आता त्यांचं फ्युजन होत आहे, म्हणजे फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट, ह्या प्रोसेसला आपण म्हणतो फर्टिलायझेशन. मेल गॅमेट स्पर्म आणि फिमेल गॅमेट ओवम ह्या दोघांचं फ्युजन झालं म्हणजे आपण त्या प्रोसेसला म्हणतो फर्टिलायझेशन. मग फ्युजन झाल्यानंतर जे तयार होतंय, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट या दोघांचं फ्युजन होतंय, ते फ्युजन झाल्यानंतर जे तयार होत आहे आपण त्याला म्हणतो जायगोट सेल. आता जायगोट म्हणजे काय बरं? जायगोट इज अ डिप्लॉइड सेल. आपण आधी हॅप्लॉइड बघितलं, एका सेलमध्ये एका क्रोमोझोमची एकच कॉपी असणे, आपण त्याला हॅप्लॉइड म्हणलो. पण आता जायगोट डिप्लॉइड आहे म्हणजे एका सेलमध्ये एका क्रोमोझोमची 2 कॉपी असणे, म्हणजे त्याला आपण म्हणतो डिप्लॉइड सेल. तर जायगोट जो हा असतो तो लिव्हिंग फॉर्मचा सगळ्यात पहिला तयार होतो, म्हणजे त्याच्यापासून नंतर बेबी ग्रो होतं. नंतर आपण बघितलं की जायगोट तयार झाला. आता नेक्स्ट इव्हेंट आपण बघतोय इम्प्लांटेशन, अटॅचमेंट ऑफ एम्ब्रिओ टू द इंडोमेट्रियम ऑफ युट्रस. आता एम्ब्रिओ काय म्हणलं, जे जायगोट आहे तो एक युनिसेल्युलर असतो, जेव्हा तो थोडासा मल्टीसेल्युलर होतो तेव्हा आपण त्याला एम्ब्रिओ म्हणतो. आता हा जो एम्ब्रिओ आहे तो युट्रसच्या इंडोमेट्रियम म्हणजे युट्रसच्या वॉलला तो अटॅच होतोय. जायगोट तयार झाला. आता जायगोटचं डेव्हलपमेंट थोडंसं एम्ब्रिओमध्ये झालं आणि तो एम्ब्रिओ आता युट्रसला अटॅच होतोय. इंडोमेट्रियम ऑफ युट्रस म्हणजे युट्रसच्या वॉलला अटॅच होतोय. तर त्या इव्हेंटला आपण म्हणतो इम्प्लांटेशन. आता आपण बघितलं की जो एम्ब्रिओ आहे तो युट्रसच्या वॉलला अटॅच होतोय, पण तो अटॅच का होतोय?
तो अटॅच याच्यामुळे होतोय कारण की आता समजा जायगोट तयार झाला आणि जायगोट जर अटॅच नसेल होत युट्रसला आणि तो आतमध्येच गुंततोय तर तो फिमेल बॉडीच्या बाहेर सुद्धा येऊ शकतो. तर तो बाहेर येऊ नये म्हणून आपण इम्प्लांटेशन ही प्रोसेस बघितली, अटॅचमेंट ऑफ एम्ब्रियो टू द एंडोमेट्रियम ऑफ युट्रस. त्याच्यानंतर आपण एक स्टेटमेंट बघितलं, एंडोमेट्रियम इज हायली वस्क्युलर. आता हायली वस्क्युलर म्हणजे काय? हे जे एंडोमेट्रियम ऑफ युट्रस आहे म्हणजे जे युट्रसची वॉल आहे ती खूप हायली वस्क्युलर आहे, म्हणजे त्याच्यामध्ये खूप कंडक्टिंग वेसल्स आहे आणि तिकडे जो ब्लड सप्लाय आहे तो खूप लार्ज आहे, तिकडे लार्ज अमाऊंट ऑफ ब्लड सप्लाय. पण लार्ज अमाऊंट ऑफ ब्लड सप्लाय का बरं आहे? तर आपण इकडे बघतो एम्ब्रियो अटॅच झालाय, तर जेव्हा बेबीची प्रॉपर ग्रोथ होण्यासाठी, बेबीला प्रॉपर न्यूट्रिशन भेटण्यासाठी तिकडं लार्ज अमाऊंट ऑफ ब्लड सप्लाय असतो आणि म्हणूनच आपण एंडोमेट्रियमला हायली वस्क्युलर म्हणलो. त्याच्यानंतरचा इव्हेंट आपण बघितला गेस्टेशन. आता गॅमेट तयार झाले, ते जवळ आले, फ्यूज झाले, जायगोट तयार झाला, जायगोट पण आता एम्ब्रिओ पण युट्रसला अटॅच झाला. आता काय होतंय, युट्रसमध्ये त्या एम्ब्रिओची ग्रोथ होतीये, म्हणजे जे बेबी आहे ते हळूहळू ग्रो होऊ लागलं. तर त्या प्रोसेसला डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ इनसाइड द युट्रस इज कॉल्ड ॲज गेस्टेशन. आपण इथे बघितलं की युट्रस एंडोमेट्रियमला अटॅच होता पण आता तो ग्रो झालाय, तर जेव्हा बेबीची ग्रोथ होतीये त्या प्रोसेसला आपण म्हणलं गेस्टेशन. बरं, आता बेबी पण प्रॉपर ग्रो झालाय, तर आता काय? तर आता बेबीची बाहेर येण्याची प्रोसेस आहे, म्हणजे तो आता फिमेल युट्रस मधनं बाहेर येतोय, तर त्यालाच आपण गिव्हिंग बर्थ टू द बेबी इज कॉल्ड पार्च्युरेशन. म्हणजे आता बेबी बाहेर आलंय त्या प्रोसेसला आपण म्हणतोय पार्च्युरेशन. त्याच्यानंतर आपण आता रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स इन मेल बघूया. तर सगळ्यात आधी आपण बघितलं प्रायमरी सेक्स ऑर्गन, द सेक्स ऑर्गन विच टेक पार्ट इन गॅमेट फॉर्मेशन. असे सेक्स ऑर्गन जे सेक्स ऑर्गन गॅमेट फॉर्मेशन करतायत किंवा गॅमेट फॉर्मेशन करण्यात मदत करतायत, अशा सेक्स ऑर्गनला आपण म्हणलो प्रायमरी सेक्स ऑर्गन. तर मेलमध्ये आपण प्रायमरी सेक्स ऑर्गन बघितला टेस्टिस. त्याच्यानंतर आपण बघतोय सेकंडरी सेक्स ऑर्गन. आता गॅमेट जो तयार करतोय त्याला आपण प्रायमरी सेक्स ऑर्गन म्हणलो, पण जे गॅमेटला ट्रान्सपोर्ट करतंय, स्टोअर करतंय किंवा गॅमेटच्या मॅच्युरेशन मध्ये मदत करतंय, अशा सेक्स ऑर्गनला आपण म्हणलो सेकंडरी सेक्स ऑर्गन. तर मेलमध्ये आपण सेकंडरी सेक्स ऑर्गन बघितलं वासा डिफरन्स आणि युरेथ्रा. त्याच्यानंतर आपण प्रायमरी सेक्स ऑर्गन टेस्टिस बघितलं होतं. आता आपण टेस्टिस बघूया, ते कुठे प्रेझेंट असतं, त्याचं फंक्शन काय असतं. तर टेस्टिस आपण सगळ्यात आधी बघितलं ते पेअर मध्ये प्रेझेंट असतं. एक टेस्टिस आहे का? नाही, दोन्ही पेअर मध्ये प्रेझेंट आहेत. ते प्रेझेंट इन बॅग लाईक स्ट्रक्चर आउटसाइड द ॲब्डोमेन कॅव्हिटी कॉल्ड ॲज स्क्रोटम. आता टेस्टिस प्रेझेंट कुठे? ॲब्डोमिनल कॅव्हिटी म्हणजे ॲब्डोमेन कॅव्हिटी म्हणजे डायफ्राम. आता समजा हे इथून खालचा पार्ट ॲब्डोमेन कॅव्हिटी, इथून वरचा पार्ट थोरॅसिक कॅव्हिटी. म्हणजे थोरॅसिक कॅव्हिटी आणि ॲब्डोमेन कॅव्हिटी हे दोन्ही डायफ्रामनी सेपरेट होतात. कशानी? थोरॅसिक कॅव्हिटी आणि ॲब्डोमेन कॅव्हिटी हे दोन्ही डायफ्रामनी सेपरेट झाले. तर डायफ्रामचा खालचा पार्ट आपण म्हणलो ॲब्डोमिनल कॅव्हिटी. तर ॲब्डोमेन कॅव्हिटीच्या बाहेर एक बॅग लाईक स्ट्रक्चर, ज्या बॅग लाईक स्ट्रक्चर मध्ये कोण प्रेझेंट आहे? टेस्टिस. तर त्या बॅग लाईक स्ट्रक्चरला आपण म्हणलो स्क्रोटम. त्याच्यानंतर आपण जनरली बघतोय एक टेस्टिस आहे, त्या टेस्टिसची लेंथ असते 3 to 5 सेंटीमीटर आणि त्याची विड्थ असते 2 to 3 सेंटीमीटर. लेंथ 3 to 5 सेंटीमीटर आणि विड्थ 2 to 3 सेंटीमीटर. बरं, आता आपण जरा टेस्टिसला झूम करूया. तर याच्यामध्ये आपण सगळ्यात आधी हे जे कंपार्टमेंट बघतोय, ही टेस्टिस आहे, आपण त्याला थोडंसं झूम केलं, त्याच्यामध्ये हे जे आपल्याला कंपार्टमेंट दिसत आहेत, कशाचे कंपार्टमेंट आहे? टेस्टिसचे कंपार्टमेंट आहे, म्हणून आपण त्याला म्हणतो टेस्टिक्युलर कंपार्टमेंट किंवा त्याला दुसरं नाव आपण दिलं टेस्टिक्युलर लोब्यूल. तर असे किती असतात बरं? एका मेल टेस्टिसमध्ये टोटल 250 टेस्टिक्युलर लोब्यूल असतात. त्याच्यामध्ये पण जे आपण हे स्ट्रक्चर बघतोय, एका टेस्टिक्युलर मध्ये 1, 2 किंवा 3 हे जे स्ट्रक्चर दिसतात आपल्याला त्याला आपण म्हणतो सेमिनिफेरस ट्यूब्यूल. याच्यामध्ये जनरली स्पर्म फॉर्म होतो. म्हणजे आपण हे कंपार्टमेंट बघितलं टोटल 250, त्याच्यामध्ये पण आपल्याला थोडेसे स्ट्रक्चर दिसले, त्याला म्हणलो आपण सेमिनिफेरस ट्यूब्यूल. ज्याच्यामध्ये काय तयार होतोय? स्पर्म. त्याच्यानंतर आपण बघितलं सेमिनिफेरस ट्यूब्यूल आहे, त्याच्यामध्ये स्पर्म तयार होतोय. आपण सेमिनिफेरस ट्यूब्यूलला पण थोडंसं झूम करूया. तर त्याच्यामध्ये आपल्याला 2 प्रकारचे सेल दिसले, एक जर्म सेल, एक नर्स सेल. बघा,
कंपार्टमेंट बघितले, कंपार्टमेंट मध्ये सुद्धा सेमिनिफेरस ट्युब्यूल बघितलं. सेमिनिफेरस ट्युब्यूलला थोडंसं झूम केलं तर आपल्याला त्याच्यामध्ये पण 2 प्रकारचे सेल दिसले. एक होता जर्म सेल, एक होता नर्स सेल. बरं, आता जो सेमिनिफेरस ट्युब्यूल आहे त्याच्यामधला जो जर्म सेल असतो तो प्रोडक्शन ऑफ स्पर्म करतो, म्हणजे जर्म सेल स्पर्म तयार करतो, आणि जो नर्स सेल असतो तो स्पर्म तयार झाल्यानंतर त्याची काळजी घेतो. आपण जेव्हा दवाखान्यात जातो, जेव्हा आपली काळजी कोण घेतं? नर्स, म्हणजेच नर्स सेल याची स्पर्मची प्रोटेक्शन करते, तिची काळजी घेते. त्याच्यानंतर आपण बघितलं सेमिनिफेरस ट्युब्यूल मध्ये स्पर्म तयार झाला तर तिथून तो आधी जातोय रेटेटेस्टिस मध्ये. हे जे स्ट्रक्चर दिसतंय हे आहे रेटेटेस्टिस. स्पर्म इथे तयार झाला, इथून तो रेटेटेस्टिस मध्ये जातोय, आणि रेटेटेस्टिस मधनं तो पुढे वासा इफ्रन्शिया नंतर इपिडायडॅमिस मधनं वासा डिफरन्स, आणि मग नंतर युरेथ्रा, आणि मग बॉडीच्या बाहेर. तर हे आपण बघितलं स्पर्म कसा तयार होतो. त्याच्यानंतर आपण बघूया ऍक्सेसरी डक्ट अँड ग्लँड काय असतं. मेल मध्ये ऍक्सेसरी डक्ट अँड ग्लँड, पण त्याच्या अगोदर डक्ट काय असतं आणि ग्लँड काय असतं. तर डक्ट एक आहे ट्यूब लाईक स्ट्रक्चर, जे काय ट्रान्सपोर्ट करतंय? सिक्रिशन. डक्ट एक ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे जे सिक्रेशन पास करतंय, पण कोणी केलेलं सिक्रेशन? तर ग्लँड केलेलं सिक्रेशन. म्हणजे डक्ट काय? एक ट्यूब लाईक स्ट्रक्चर जे सिक्रेशन ट्रान्सपोर्ट करतंय बाय ग्लँड, म्हणजे जे ग्लँड सिक्रेशन करतोय ते ट्रान्सपोर्ट करायचं काम डक्टचं आहे. मग ग्लँडचं काम काय आहे? तो एक बॉडी ऑर्गन आहे जो सबस्टन्स सिक्रीट करतोय, जे सिक्रेशन प्रोड्यूस करतोय. मग सिक्रेशन स्वेट असू शकतं, सलायवा असू शकतं, हार्मोन असू शकतं, कशाचं पण सिक्रेशन असो, ते सिक्रेशन करण्याचं काम ग्लँड करतं, आणि त्याच सिक्रेशनला ट्रान्सपोर्ट करायचं काम डक्टचं असतं. तर आपण मेलमध्ये ऍक्सेसरी डक्ट बघितले, तर ते रेटेटेस्टिस, वासा इफ्रन्शिया, इपिडायडॅमिस आणि वासा डिफरन्स. इथं आपण बघितलं रेटेटेस्टिस, वासा इफ्रन्शिया, इपिडायडॅमिस आणि वासा डिफरन्स हे ट्रान्सपोर्ट करताय, पण काय ट्रान्सपोर्ट करताय? स्पर्म. म्हणजे हे एक प्रकारचे डक्टच झाले, कारण की ते सिक्रेशन जे आहे म्हणजे स्पर्म जे आहे ते ट्रान्सपोर्ट करतंय. नंतर आपण बघितलं मेल ऍक्सेसरी ग्लँड काय असतं. तर आपण प्रोस्टेट ग्लँड, सेमायनल वेसिकल आणि बल्बो युरेथ्रल हे 3 ग्लँड बघितले मेलमध्ये. ते काय सिक्रेट करताय? तर ते सेमेन सिक्रेट करताय. आता सेमेन म्हणजे काय? जे सेमायनल फ्लुइड असतं, आपण मेलमध्ये जे व्हाईटिश फ्लुइड बघतो ते सेमायनल फ्लुइड प्लस स्पर्म, सेमायनल फ्लुइड प्लस स्पर्म ह्या दोघांना आपण म्हणलो सेमेन. तर हे तिघं जे ग्लँड असतात ते सेमेन सिक्रेट करतात. नंतर आपण बघूया मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. तर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम हे पेल्विक रिजन मध्ये प्रेझेंट असतं. तर त्याच्यानंतर आपण टेस्टिसचा पाथवे पण बघितला. सेमिनिफेरस ट्युब्यूल मध्ये पण त्याला जर्म सेल तयार करतं. त्याच्यानंतर ते इपिडायडॅमिस मधनं वासा डिफरन्स. त्याच्यानंतर आपण बघतो हे युरेथ्रा, इथून स्पर्म आउटसाइड द बॉडी जातो. तर आपण बघितलं इथे स्पर्म तयार होतोय, इथून तो इपिडायडॅमिस, वासा डिफरन्स, इथून तो युरेथ्रा थ्रू आउट ऑफ द बॉडी जातोय. तर आपण इकडे बघितलं युरिनरी ब्लॅडर मध्ये ऑलरेडी युरिन प्रेझेंट आहे, आणि टेस्टिस मधनं सुद्धा स्पर्म येतोय. तर युरिन आणि स्पर्म जाण्याचं एक कॉमन पाथवे ज्याला आपण म्हणलो युरेथ्रा. मेल मध्ये युरिन आणि स्पर्म जाण्याचं एक कॉमन पाथवे ज्याला आपण युरेथ्रा असं म्हणतोय. त्याच्यानंतर आपण युरेथ्राचं सुद्धा हे जे स्ट्रक्चर दिसतंय आपल्याला त्याला आपण पेनिस म्हणतो, आणि हे जे सगळ्यात लास्ट वालं आपल्याला जे स्ट्रक्चर दिसतंय ते मेल मध्ये सगळ्यात सेन्सिटिव्ह पार्ट असतो, त्या सेन्सिटिव्ह पार्टला आपण म्हणतो ग्लान्स ऑफ पेनिस. मेन मध्ये पेनिसचा जो सगळ्यात सेन्सिटिव्ह पार्ट असतो त्या सेन्सिटिव्ह पार्टला आपण म्हणतोय ग्लान्स ऑफ पेनिस. त्याच्यानंतर आपण बघितलं स्पर्म कसा फॉर्म होतो, पण स्पर्म नेमकी दिसतो कसा, त्याच्यामध्ये काय काय असतं. तर एका ह्युमन स्पर्म मध्ये हेड असतं, हेड, नेक, मिडल पीस आणि टेल. हे जे मिडल पीस मध्ये आपल्याला दिसतंय आपण त्याला म्हणतो मायटोकॉन्ड्रिया. म्हणजे स्पर्म मध्ये मायटोकॉन्ड्रिया कुठे प्रेझेंट असतो? तर मिडल पीस मध्ये. एका ह्युमन स्पर्म मध्ये हेड असतं, नेक असतं, मिडल पीस असतं आणि टेल असतं. आपण याच्यामध्ये बघितलं की मिडल पीस मध्ये मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट असतो, आणि टेल काय करते बरं? स्पर्म जेव्हा मुवमेंट करतो तेव्हा त्याला जी मदत करतो, म्हणजे स्पर्मच्या मुवमेंटला जे मदत करतं ते असतं टेल. म्हणजे टेल हेल्प स्पर्म टू डू मुवमेंट.
त्याच्यानंतर आपण बघितलं स्पर्मॅटोजेनेसिस. स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे काय, आपण थोडंसं वर्डला ब्रेक करूया. तर स्पर्मॅटो म्हणजे स्पर्म, आपण बघितलं स्पर्म आहे एक मेल गॅमेट. स्पर्मॅटो म्हणजे स्पर्म आणि जेनेसिस म्हणजे फॉर्मेशन, म्हणजे फॉर्मेशन ऑफ स्पर्म इज नोन ॲज स्पर्मॅटोजेनेसिस. तर कुठे होतं आपण बघितलं, स्पर्म कुठे तयार होतं, सेमिनिफेरस ट्युब्यूल मध्ये. आता आपण बघूया नेमकी स्पर्म तयार कसं होतो. तर स्पर्मॅटोजेनेसिस मध्ये आपण हे बघितलं स्पर्मॅटोगोनियम. स्पर्मॅटोगोनियम म्हणजे नथिंग बट द जर्म सेल. जर्म सेललाच आपण दुसरं नाव दिलं स्पर्मॅटोगोनियम. त्याच्यामध्ये होत आहे, स्पर्मॅटोगोनियमला आपण प्रायमरी स्पर्मॅटोसाइट सुद्धा म्हणतो. म्हणजे स्पर्मॅटोगोनियम आहे म्हणजे जर्म सेल, त्याला आपण दुसरं नाव दिलं प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. प्रायमरी स्पर्मॅटोसाइट त्याच्यामध्ये होत आहे मायटोसिस. आता मायटोसिस म्हणजे काय, तर मायटोसिस म्हणजे अशा टाईपचं सेल डिव्हिजन ज्या सेल डिव्हिजन मध्ये इक्वेशनल क्रोमोझोम असतात. म्हणजे जेवढे क्रोमोझोम पॅरेंट्स मध्ये तेवढेच क्रोमोझोम ऑफस्प्रिंग मध्ये जातात, त्यालाच म्हणतो आपण मायटोसिस. मायटोसिस इज अ टाइप ऑफ सेल डिव्हिजन जिथे नंबर ऑफ क्रोमोझोम इक्वल असतात. म्हणजे जर पॅरेंट मध्ये 46 क्रोमोझोम आहेत तर ऑफस्प्रिंग मध्ये सुद्धा 46च जातील. मायटोसिस म्हणजे इक्वल नंबर ऑफ क्रोमोझोम. त्याच्यानंतर आपण बघतोय मिओसिस म्हणजे काय, तर मिओसिस म्हणजे अशी सेल डिव्हिजन जिथे नंबर ऑफ क्रोमोझोम रिडक्ट होत आहेत. म्हणजे समजा जर पॅरेंट्स मध्ये 46 क्रोमोझोम असतील तर ऑफस्प्रिंग मध्ये 23 जातील, म्हणजे त्याचे हाफ होतील, ते रिडक्ट होत आहेत म्हणजे ते हाफ होत आहेत. अशा टाईपच्या सेल डिव्हिजनला आपण म्हणतो मिओसिस. तर आपण बघितलं स्पर्मॅटोगोनियम आहे म्हणजे जर्म सेल, त्यालाच आपण दुसरं नाव दिलं प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. त्याच्यामध्ये होत आहे मायटोसिस. जर प्रायमरी स्पर्मॅटोसाइट डिप्लॉइड असेल तर मायटोसिस झाल्यानंतर जे प्रोडक्ट फॉर्म होईल ते सुद्धा डिप्लॉइडच असणार. म्हणजे प्रायमरी स्पर्मॅटोसाइट पासून सेकंडरी स्पर्मॅटोसाइट फॉर्म होतोय. तर जर प्रायमरी स्पर्मॅटोसाइट डिप्लॉइड आहे तर सेकंडरी स्पर्मॅटोसाइट सुद्धा डिप्लॉइडच असणार. म्हणजे आपण बघितलं प्रायमरी स्पर्मॅटोसाइट मध्ये झालं मायटोसिस, मग फॉर्म झालं सेकंडरी स्पर्मॅटोसाइट. आता सेकंडरी स्पर्मॅटोसाइट मध्ये मिओसिस होत आहे. मिओसिस म्हणजे रिडक्शनल सेल डिव्हिजन. म्हणजे आता जर सेकंडरी स्पर्मॅटोसाइट डिप्लॉइड होता, आता मिओसिस झाल्यानंतर स्पर्मॅटिड फॉर्म होतोय, तर मग डिप्लॉइडचं झालं हॅप्लॉइड. म्हणजे रिडक्शन झालं, डिप्लॉइड पासून हॅप्लॉइड झालं. मिओसिस झाल्यानंतर सेकंडरी स्पर्मॅटोसाइट पासून स्पर्मॅटिड झालं. मग स्पर्मॅटिड मध्ये एक प्रोसेस होती, त्या प्रोसेसचं नाव आहे स्पर्मायोजेनेसिस. मग स्पर्मायोजेनेसिस झाल्यामुळे जो स्पर्मॅटिड असतो तो स्पर्म मध्ये ट्रान्सफर होतो. जो स्पर्मॅटिड असतो तो नॉन मोटाईल असतो. नॉन मोटाईल म्हणजे जो मूव्ह करू शकत नाही. तर जेव्हा त्याच्यामध्ये स्पर्मायोजेनेसिस होतं तेव्हा तो मोटाईल होतो आणि मग तेव्हा स्पर्म फॉर्म होतो. इथे आपण तेच बघितलं